नमस्कार, मी मंजिरी निवास चौगले. संचार टाइम्स न्यूजमध्ये आपले स्वागत आहे. हुपरी पोलीस ठाण्यावर गांजाविरोधात शिवसेना शिंदे गटाचा मोर्चा. सविस्तर वृत्त पुढीलप्रमाणे. हातकणंगले तालुक्यातील हुपरी हे आशिया खंडात चंदेरी नगरी म्हणून नावलौकिक आहे. मात्र आज या गावची तरुण पिढी अंमली पदार्थांच्या आहारी जात आहे. मात्र हे आम्हाला सोसणार नाही. ह्याला कुठेतरी आळा घालण्यात यावा यासाठी शिवसेना शिंदे गट यांच्या वतीने हुपरी पोलीस ठाण्यावर काढण्यात आलेल्या मोर्चावेळी शिवसेनेचे नेते मुरलीधर जाधव बोलत होते. यावेळी बोलताना युवासेना राज्य कार्यकारिणी सदस्य शिवाजी जाधव म्हणाले की हुपरी येथे विक्री होणाऱ्या गांजाविरोधात कारवाई करण्यात यावी. यासाठी गेली 2 वर्षे वारंवार निवेदन देण्यात येत आहे, तरी राजरोसपणे गांजा विक्री होत आहे. अंमली पदार्थ आणणारा कोण, त्यावर कोण पोळी भाजतंय, त्याच्या मुळाशी जाऊन कारवाई करण्यात यावी. हुपरी गाव हे संवेदनशील आहे. हे गाव गांजाच्या विळख्यात सापडले आहे. पोलिसांकडून एवढीच अपेक्षा आहे की तरुण पिढी बर्बाद होत आहे, त्यांना वाचवण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. अंमली पदार्थाविरोधात 10 जूनपर्यंत कारवाई करण्यात आली नाही तर घंटानाद आंदोलन, रास्ता रोको आणि वेळ पडली तर गाव बंद करण्यात येईल. यावेळी अजित सुतार म्हणाले की आम्ही सर्वजण एकत्र येऊन गांजामुक्त करू, या भावी पिढी उद्ध्वस्त होण्यापासून त्यांना वाचवू. या निवेदनात शिवाजी जाधव, अजित सुतार, राजेंद्र पाटील, बाळासाहेब मुधाळे, पूनम पाटील, भरत देसाई, विजय जाधव, भरत मेथे, अरुण गायकवाड, अवघडी भांडसे, सुनील गुदले, संजय वाईंगडे, अक्षय चाणक्य आदींच्या सहीचे निवेदन हुपरी पोलिसांना देण्यात आले आहे. यापूर्वी अंमली पदार्थाविरोधात कारवाई केली आहे. कारवाई चालू असल्याचे सहाय्यक निरीक्षक निंगाप्पा चौखंडे यांनी सांगितले. संचार टाइम्ससाठी प्रतिनिधी अल्लाउद्दीन मुल्ला.